मंडळी, आजचा भाग लग्नानंतर होईलच प्रेम तुमच्या अंगावर काटा आणणार आहे. आज जेव्हा नंदिनी, विक्रम आणि मानिनी सगळ्यांच्या आयुष्यात वादळ उठणार आहे. वातावरणात तणाव, पाऊस कोसळतोय आणि खोलीत सगळे एकमेकांकडे पाहत आहेत. हवेत भीती आणि प्रेमाचं गूढ मिसळलं आहे. जीवा शांतपणे पुढे येतो आणि म्हणतो, ह्या सगळ्या गोंधळात नंदिनीची काहीच चूक नाही. त्याच्या आवाजात अपराध पण सत्यही होतं. मानू मी त्याच्याकडे कठोर नजरेने पाहते आणि म्हणते, नंदिनीची चूक नाही म्हणजे काय, मग दोष कोणाचा आहे? जीवा श्वास घेतो, डोळ्यात पश्चाताप घेऊन उत्तर देतो, मीच दोषी आहे. मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला होता. मानिनी गोंधळून विचारते, कोणत्या माणसावर? आणि त्या क्षणी जीवा थरथरत म्हणतो, भास्कर काकांवर. त्यांनी मला फसवलं. हे ऐकून विक्रमचा चेहरा लालबुंद होतो. डोळ्यात रागाच्या ज्वाळा पेटतात. तो पुढे झेपावतो आणि जीवाच्या कॉलरला पकडून ओरडतो, भास्कर? त्या माणसामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि तूच त्याच्या सोबत होतास? जीवा काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो, पण विक्रम आधीच उफाळून येतो. तो भिंतीवरून तलवार काढतो. हात थरथरतो, पण नजरेत राग आहे. मानिनी घाबरते आणि ओरडते, विक्रम थांब, असं केलेस तर सगळं संपेल. पार्थ धावत येतो, विक्रम थांब रे, जीवा निर्दोष आहे. क्षणभर सगळं शांत होतं. फक्त पावसाचे थेंब आणि जीवाचा श्वास ऐकू येतो. जीवा हळू आवाजात म्हणतो, नंदिनी, आणि जमिनीवर कोसळतो. पडदा काळवणतो आणि मागे फक्त एकच आवाज, प्रेमाचं हे रणांगण आज रक्ताने रंगणार आहे. मंडळी, सांगा ना, तुम्हाला वाटतं का जीवा खरंच निर्दोष आहे की विक्रम योग्य आहे? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, लाईक करा, कारण तुमचं एक लाईक आम्हाला पुढचा भाग आणण्यासाठी प्रोत्साहन देतं. सबस्क्राईब करायला विसरू नका.